तब्बल 3 आठवडे झाले या ठिकाणी तुम्ही उपोषण पुकारलेलं आहे आणि आता तर सध्या बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. कुठलाच पत्रव्यवहार अद्याप या विषयाशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्याकडून झालेला नाही. बरेच सामाजिक संघटनांकडून तुम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि आत्ताच युवक पॅन्थर या सामाजिक संघटनेने तुम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आपले जिल्हा परिषदेचे जेवढे अधिकारी आहे त्यांना कुणालाही उपोषणाबद्दल काही देणं नाही आहे. बसू दे मरू दे असं त्यांचं काय तर विचार आहे. मागासवर्गीय संघटना बसलाय ना त्याला त्रास होतो. तेच दुसरा जरी कोणीतरी असं विविध खात्यातले जरी माणसं जरी बसले त्यांना लगेच येऊन विचारून जातात. आत्ताचे जर शेजारी येऊन ऑफिसमधले जिल्हा परिषदेचे कर्मचारी येऊन आरोग्य खात्याचे विचारून गेले माझे शेजारी बसलेल्या माणसांना. तसं मी बसल्यामुळं त्यांनी काही येईना. मी काय माझ्या स्वार्थासाठी बसलं नाही. शिक्षकांचा विनाकारण प्रतिनियुक्त्या विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून केलेला बदलासाठी मी इथं बसलो आहे. तरी पण यांनी आलं तर नाही. 3 आठवडा ही बघितले ते युवक पॅन्थरचे पदाधिकारी मला विचारले येऊन, सर काय विषय आहे असं त्यांना पटला हा विषयाबद्दल म्हणून त्यांनी स्वतःहून मला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. तरी त्यांचा मी मनापासून आभार मानतो. हे लोकांनी मला म्हणजे माझं काय मागणी आहे ते पूर्ण करतील असं मी मानतो. सर, राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी तुमच्या विषयाला कलाटणी वेगळी मिळालेली आहे. अक्कलकोट तालुक्यातून चर्चा होते. पंचायत समिती किंवा इतर क्षेत्रामध्ये एक कुठेतरी चर्चेना उदाहरण आली आहे की बाबा संबंधित जो विषयासंदर्भात तुम्ही उपोषण करताय याच्या पाठीमागे कुठेतरी तुमचा स्वार्थ दडलेला आहे असं चर्चा आहे. याला काय उत्तर द्याल? आता तुम्ही माझ्याशी भरपूर वेळा मुलाखत घेतलेला आहे. त्यामध्ये कुठं तर स्वार्थ तुम्हाला दिसून आले का? मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, स्वार्थ दिसून आले का तुम्हाला? लोकशाही मार्गाने तुम्ही उपोषण पुकारलेलं आहे. स्वार्थ अजिबात माझा नाही आहे. म्हणजे कसं तक्रार त्यांच्या बदली झालेल्या ज्यांच्या ते शिक्षक माझ्याकडे आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही उपोषणाला इथे बसलाय तरी देखील पत्रव्यवहार तुमच्या शाळेवर होतं. याचं कारण काय सर? त्यांचं काय माझ्यावर दबाव आणून शाळेवर पाठवा यांना. इथं बसू नये, तुम्ही शाळेला जावा, तुमचं उदरभत्ता देऊ. मी माझे उदरभत्ता परवा सांगितलंय. परवा ते जे हे झालं पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान पूर्ण पगार दिलो मी इथं बसून. आणि तुम्ही हे पगार माझा ठेवून घेतल्यानंतर काय होणार नाही. माझ्या पाठीशी जे लोक आहेत तेच माझे पगार आहे, माझं वेतन तेच आहे. मला काही यांचे देण्याघेणे ह्यांनी काय माझ्यावर देऊन उपकार करत नाही. ही प्रशासनचं जे ही आहे का जी आर प्रमाणे द्यायलाच पाहिजे. यांनी दडून किती पण धरून माझ्यावर आर्थिक म्हणजे अडचण आणण्याचा ह्यांनी प्रयत्न करत आहे. कुठेतरी सहानुभूती मिळवून तुम्ही या विषयाला धरून समोरच्या संबंधित अधिकाऱ्याला वेटीस धरताय असा देखील आरोप होत आहे. त्यांनी स्वतः येऊन म्हणू दे मला. हे बघा 50 कागद आहेत माझ्याकडे त्यांचे. तुम्ही म्हणजे उपोषण करू नका, आत्मदहन करू नका. मी तुमचा म्हणजे आल्यानंतर तुमचं जे फायनल झाल्यानंतर देऊ. फायनल कधी होणार? 1 वर्ष झालं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे फाईल पडून आणि सही पण केलेल्या आहेत. अर्धा वाटेपर्यंत येऊन परत गेलेलं आहे. सही करून फाईल स्मिता पाटील मॅडमचं चेंबरला आलता. तिथून कुठं शिक्षणाला जाणार होता. मध्ये काय झालं काय की रेड सिग्नल दिसला, मग गाडी रिटर्न गेला. सर, 10वीच्या परीक्षा संपल्या, आता 12वीच्या परीक्षा चालू आहेत. तुम्ही शिक्षक आहात. कुठेतरी गुणवत्ता जी आहे ती ढासळते. आपल्यासारख्या शिक्षकांनी पावित्रा जो पुकारला आहे त्या दृष्टीने हो 10वी 12वी पेपरसाठी 100 शिक्षकांचा वापर करताय मान्य गट शिक्षण अधिकारी अक्कलकोटचे. तिथं ढासळत नाही का? 100 शिक्षक सुपरवायझर बैठे स्क्वॉड भरारी पथक म्हणून वापरत आहे. तिथं मुलांचं नुकसान होत नाही. मी बसलोय विनाकारण मला कारवाई केली. 1 वर्ष ठेवले मला. 1 वर्षानंतर मी आत्मदान करतो म्हणताना मला शाळेवर जावं म्हणून पत्र देत आहे. हे मित्राचं हे कारभार सगळा. सर, अजून एकदा तो प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतोय मी. अक्कलकोट तालुका अपवाद वगळता इतर तालुक्यातील शिक्षकांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. काय कारण? दिलेत की म्हणजे माझं मागणी रास्त आहे. मी उपोषण बसलेले रास्त आहे म्हणून सगळे प्रत्येक तालुक्यातले शिक्षक येऊन मला इथं बसून पाठिंबा जाहीर करून गेलेले आहेत. त्यांचे फोटो पण तुम्ही लावलेले आहे. अक्कलकोट वगळता कसं आहे? अक्कलकोट का वगळलेत? साहेब म्हणजे एक आपला हिटलर सारखा आहे. गट शिक्षण अधिकारी म्हणजे हिटलर सारखा आहे. हिटलरचा कारभार चालू आहे अक्कलकोट तालुक्यात चालू आहे. हो म्हणजे मी त्यांचं ही बदली केलेलं कारभार काढल्यामुळे मला निलंबित केलेत.
आणि परत मी म्हणजे भूमिका आत्मदानाची भूमिका घेतल्यावर ऑर्डर देता तुम्हाला, हे कुठला कारभार आहे शासनचा? शेवटचा एक प्रश्न विचारतो सर तुम्हाला. तब्बल 3 आठवडे ओलांडलेले आहेत, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. हे बघा, मी ज्यासाठी इथं बसलोय ते मागणी पूर्ण होईपर्यंत काहीही झालं तरी मी उठणार नाही, काही पण होते. आता प्रशासकीय चालू आहे कारभार, आता येईल 18 तारखेला. बस तुम्ही 18 तारखेला येईल, पदाधिकारी येतात, पदाधिकारी आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होतात, सर्व समित्याचं पदाधिकारी निवड होतात, त्यावेळी मला न्याय मिळेल. तोपर्यंत मी बसतो, काय गडबड आहे मला? कोणत्या विषयासंदर्भात आपण या ठिकाणी तक्रारी निवेदन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यासाठी आला, त्या ठिकाणी काय सांगा? आमचे सहकारी मित्र अक्कलकोटचे कट्टमिनी सर गेल्या 3 आठवड्यापासून त्यांच्यावर अन्याय झाल्या म्हणून चक्री उपोषणासाठी बसलेले आहेत. त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषदल्या माध्यमिक व प्राथमिक व इवन जंगम साहेबसुद्धा त्या ठिकाणी त्यांचे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसून त्यांना शासकीय कार्यालयामध्ये होम हवन पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी वेळ आहे. पण एवढं 3-4 आठवडे झालं त्या ठिकाणी उपोषण बसले. त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन व त्यांची मागणी काय आहे ही मागणीवरती त्यांचं विचारपूस करण्यासाठी त्यांना वेळ नाही. ह्या विषयासाठी आम्ही युवक पॅन्थरच्या वतीनं आज जंगम साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. त्या ठिकाणी त्यांनी बी या ठिकाणी उपस्थित नसून व ॲडिशनल वेंकर साहेबांना त्यांनासुद्धा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलो, तो जागेवर उपस्थित नाही. तर आम्ही माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदनाचे एक पत्र देऊन त्यांचं जर मागणी रास्त असेल तर त्यांची फाईल जर उघडकीस केल्यास तर पूर्णपणे त्यांनी कोणते भ्रष्टाचार विभागी कोण अधिकारी आहे, कोण शिक्षण अधिकारी आहेत, त्यांनी काय तर भ्रष्टाचार केलेले आहेत, ते संपूर्ण त्यांच्या मागणीची पूर्ण त्याची पूर्तता केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही उग्र स्वरूपात युवक पॅन्थरच्या वतीने आंदोलन करू. सर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मोर्चा घेतला एका संबंधित शिक्षकाने त्याचा आरोप केला आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या इथल्या कारभारावरती की त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. गेली 3 आठवडे मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय तरी संबंधित अधिकारी कोणतीच दाद घेत नाही, माझ्या पत्रव्यवहाराला उत्तर नाही किंवा तिथून जे पत्रव्यवहार झाला मी समाधानकारक नाही, अत्यंत चुकीचं आहे. या विषया संदर्भात आपला काय खुलासा काय? जे निलंबित केलेले शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यामुळं आणि यापूर्वीही ते निलंबित झाले होते बऱ्याच वेळेला आणि मग त्याच्यानुसार गटविकास अधिकारी अक्कलकोट यांनी त्यांना निलंबन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निलंबन त्यांचं मागच्या 2 महिन्यापूर्वीच संपुष्टात आलेलं आहे आणि त्यांना शाळा पण दिलेली आहे, परंतु अद्याप ते शाळेवर रुजू झालेले नाहीत आणि शाळेवर रुजू न होता त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलं होतं. त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावं, त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाची जी नियमानुसार कार्यवाही आहे ती सुरू आहे अशा प्रकारचं लेखी आपण त्यांना कळवलेलं होतं. त्यांचा अजून एक असा आरोप आहे सर की त्यांनी संबंधित मी उपोषणाला सोलापूरला जिल्हा परिषद मोर्चा घेतल्याला बसलो आहे, पण पत्रव्यवहार जो आहे संबंधित विभागाकडून त्यांच्या शाळेवर होतो. त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना आहे मला पत्रव्यवहार मोर्चास्थळी आंदोलनस्थळी व्हावा. कसं आहे, कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला पत्रव्यवहार करत असताना त्याचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार केला जातो. त्यांचे जे तिथले अधिकारी आहेत, तिथले केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, ह्यांना त्या पत्रव्यवहाराची जिल्हा कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची माहिती होणं आवश्यक असतं आणि त्या कार्यालयामार्फत तो पत्र त्यांना भेटलं पाहिजे. त्यांचं निलंबन संपुष्टात आलेलं आहे. निलंबन संपुष्टात आल्यानंतर त्यांचा निर्वाह भत्त्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आणि पुन्हा ते शाळेवर रुजू पण होणार नाहीत आणि मग कुठल्याच प्रकारचं आर्थिक लाभ म्हणजे पगार असेल किंवा निर्वाह भत्ता असेल हे अदा केलं जाणार नाही. अशा प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून जो पत्रव्यवहार केला तो त्यांना शाळेवर उपस्थित होण्याबाबतचं दिलेला आहे. जिथं त्यांना पदस्थापना दिलेली आहे त्या शाळेवर उपस्थित होण्यासाठी संबंधित गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना अहवाल मागितलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांना जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याची प्रत त्यांच्या शाळेवर त्यांना जो कार्यालय त्यांचा पत्ता आहे त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा एक आणखी गंभीर असा आरोप आहे की जाणून बुजून संबंधित अधिकारी त्यांना टार्गेट केले जातात. तर काय वारंवार मागासवर्गीय शिक्षण संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अशी उपोषण आंदोलन संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात केले, त्यांना ते टार्गेट करून अशी भूमिका या शिक्षण विभागाकडून घेतली जाते असं त्यांच्या
अक्कलकोट तालुक्यामध्ये तिथले गटशिक्षणाधिकारी आणि उपोषण करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये सातत्यानं तक्रारी परस्परांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप किंवा त्याचा जे काही कार्यालयाच्या अनुषंगाने पत्रेव्यवहार आहे तो झालेला आहे. आम्ही दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रशासनाचे जे घटक आहेत त्यांनाही आम्ही या बाबतीमध्ये नोटीस देऊन खुलासा वगैरे घेऊन त्या बाबतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पण त्यांना जो नोटिसा वगैरे खुलासा दिलेला तो सादर केलेला आहे आणि त्याचं अवलोकन होऊन त्यांच्या स्तरावरही माननीय सीओ साहेबांच्या स्तरावरही त्याचा निर्णय घेऊन नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल असंही आपण संबंधित उपोषणकर्ते शिक्षक आहेत त्यांना सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तातडीनं आणि सत्वरपणानं लगेचच कारवाई होणं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ते लवकर व्हावं याच्यासाठी प्रशासन पण त्यांच्या स्तरावरून याच्या पुढेही प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळं उपोषणापासून त्यांनी परावृत्त व्हावं असं आम्ही आवाहन करतो. तर संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे संबंधित शिक्षणाधिकारी साहेबांची तुम्ही भेट घेतली. आज त्यांनी तुम्हाला सकारात्मक आमचे कर्मचारी येतील असा शब्द दिला. आज कर्मचारी इथं आलेले आहेत. सर शाळेवर जाऊन हजर व्हा म्हणून मला पत्र दिले. लक्षात घ्या, हां मला 2005 जानेवारी 10 तारखेला निलंबित केले. मी शाळेवरच होतो ना तेव्हा. आता 1 वर्षानंतर मला तुम्ही ऑर्डर दिले तर शाळेवर जाऊ म्हणून. 1 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? माझ्यावर आरोपाचं केलेलं तू चौकशी केलं काय केलं? मी आत्मदहन करतो म्हणताना साहेबांनी मला व्हॉट्सअपवर शाळेला म्हणजे परत मला नियुक्ती केले, निलंबनाचा परत नियुक्ती केले. मग मी आत्मदहन करतो ह्यांच्याबद्दल करतो म्हणलोय. तुम्ही ते द्यायचा गरज काय होता? म्हणजे तुम्ही आंदोलनाचा पावित्र्य स्वीकारल्यानंतरच हे असे उत्तर असं येतात सगळं आहे चालू का? ही कसं आहे सगळ्यांनी बघा पारदर्शक रीतीने बघायला पाहिजे. पारदर्शक नाही आहे. पारदर्शक असेल तर मी यांचं स्वागत करतोय. मी यांचं मी काय नम्रतेने तुमचं मी स्वागत करतो. ही काय चुकीचं आहे साहेब. ही ऑफिसचं शिक्षण विभागामध्ये असं जरी चालत असेल बाकीचं विभागाचं काय कसं असेल सांगा. धन्यवाद. तुम्ही माझ्यापर्यंत आलात. सगळ्यांचं घ्या, कोण कोण आलं त्यांचं पण घ्या. सगळे उभा